आहेत. एक महामुकाबला आपल्या भेटीला येतोय. मॅच नंबर 3, आजचा दिवस दुसरा. आणि बॉलिंग साठी या ठिकाणी आमंत्रित केले गोलंदाज नेम काटकोपर एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. अविनाश आले गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजीसाठी स्काइट्स वॉरियर्स बॅटर नेम. पहिलाच बॉल काय माहिती चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्यावरती एक धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या श्री गणेश झालाय. प्रारंभ झालाय. पहिली धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 रन ऑन बोर्ड. धावसंख्येला सुरुवात. पहिला बॉल अविनाशचा चांगला चप्प्यावरती पाहायला मिळाला. चांगला निघाला देखील आहे अविनाशचा बॉल. परंतु आता मात्र बॅटर स्काइट्स वॉरियर्स बॅटर नेम शिवम पाहायला मिळतात. फलंदाजी मार्कवर शिवम. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली आहे. मिडू क्षेत्रावर ट्रॅव्हल होतोय. जसा रायडर मध्ये झाला तिकडे डबल बॉल पाहायला मिळत आहेत. यस एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेच्या मदतीने सांगायची धावसंख्या वाढतीये. एकेरी दुहेरी धावा चालू आहेत मैदानामध्ये. पॉवर प्ले नाही ना. 2 चेंडू 2 धावा झाल्यात. अविनाश चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु शिवम वैभव याही संधी निर्माण झाली होती. यस डॉट बॉल आलाय परत. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडे. क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण देखील लावलं. घाटकोपर ब्लास्टर्स नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आता हा निर्णय किती योग्य ठरेल हा येणारा काळ सांगेल. परंतु 3 चेंडू 2 धावा झाल्यात. तुर्तासाठी 3 चेंडू 2 धावा झाल्यात. तीन चेंडू 2 धावा. आपण पाहतो युट्यूब वरती देखील ही मॅच घर बसल्या देखील आपण पाहू शकता. तब्बल 192 देशामध्ये जिथे युट्यूब असा तिथे ही क्रीडा स्पर्धा पाहायला. ओहो वेगवान चेंडू पाहायला मिळाला. रफ्तार का राजा अविनाश. पहिले 2 चेंडू पाहायला गेले तर स्लोअर होते. आता मात्र वेग वाढवलाय आणि वेगावरती विचारले सवाल जवाब. रफ्तार का राजा रफ्तार से गिरफ्तार. यस डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. 4 मध्ये 2 झाल्यात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. यस व्हाईट बॉलची घोषणा होतीये. व्हाईट बॉल वेगवान चेंडू होता. वेगावरती दिशा नव्हती. पहिल्या चेंडूवरती याच्या आधीच्या चेंडूवरती दिशा होती. परंतु आता मात्र दिशा भरकटली आहे. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावसंख्येत भर होते. 3 धावा झाल्या. 4 चेंडू 3 धावा. अतिरिक्त धाव अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. परंतु तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल चांगलं क्षेत्ररक्षण जरूर करावं लागेल. परंतु बॉलर्सला देखील एक्स्ट्रा धावण्यावरती कंट्रोल ठेवावं लागेल. आता मात्र हो संधी निर्माण झाली होती. क्या बात आहे. वा ठीक आहे. चांगला प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. प्रयत्नाशी परमेश्वर आपण म्हणतो मराठीमध्ये. परंतु चांगला प्रयत्न पाहायला मिळाला या ठिकाणी. तुम्ही प्रयत्न करत राहा मित्रांनो. यश तुम्हाला नक्कीच तुमच्या पायाशी लोटांगण घालत राहील. आणि तुम्ही प्रयत्न नाही केले तर तुमच्याकडून यश दूर दूर पळत जाईल. कुठलाही क्षेत्र असून तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असतं. यावेळेला मात्र गॅप मध्ये बॉल 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. समालोचक अक्षराला सलामी देत बॉल फरार. बॅटला आली धार. बॉल सीमारेषा पार. 4 4 4 4 4 चौकार. ज्या बॉलचा वेट या ठिकाणी बॅट्समन करत होते तेच पाहायला मिळालं. पुढे टाकलेल्या चेंडूला फक्त फ्लिक ऑफ द रिस्क मनगटी फटका पाहायला मिळाला. मनगटात आहे भावाच्या जोर. त्याने मारलाय कडक 4. तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या वाढते. जाऊ मोजले ती 7 धावांवरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. संपलंय. संपुष्टात आलंय. धावसंख्या ती 7 धावा. न्यू बॉलर निलेश येतात. निलेश कामगिरी करावी लागेल. अविनाशने देखील चांगली कामगिरी केली. केवळ 7 धावांचं षटक हाताळलं अविनाशनी. शेवट चेंडूवरती चौकार जरूर आला. परंतु मित्रा एकदम चांगली ओव्हर पाहायला मिळाली तिची. यावेळेला मात्र संधी आहे जरूर. परंतु यस अविनाश तिथे पोहोचलेच नाहीयेत. परंतु ठीक आहे. एका धावरी समाधान मानावं लागेल. थोडासा उशिरा स्टार्ट झाली का अविनाशची. निलेश हो यावेळी मात्र क्या बात आहे. पायाचं मोजमापच केलंय. विचारलं तुझ्या बुटाचा नंबर काय सांग मला.
लेझर गाइडेड मिसल पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे मित्रांनो. सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. पायांचं मोजमाप केलंय. विचारलं पायांचा बुटाचा नंबर काय मित्र, तुला पुढच्या वर्षी गिफ्ट करतो बूट या मॅच साठी, टुर्नामेंट साठी. ओहो, यावेळी मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलेन चेंडू होता, त्याला पूल करायला गेले. बॅटचा फक्त हवेशी संपर्क, चेंडूशी मात्र काय होत नाहीये. बॅटर नाराज आहे स्वतःवरती. परंतु मित्रांनो, नाराज होऊन चालणार नाही. नाराजला महाराज करावा लागेल तुम्हालाच. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा तेच पाहायला मला खोदून काढलाय चेंडूला. लेझर गाइडेड मिसाल होती. क्या बात आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळते. सटीक गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेही कमबॅक करू देत नाहीये बॅटरला. परंतु मात्र बॅटर देखील काय कमी नाहीयेत. निलेश पाचपुते, क्या बात आहे निलेश. चांगली गोलंदाजी. स्लोअर रनअप आहे मित्रांनो, कुठला मोठा रनअप नाहीये, फक्त अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. वा, म्हणजे निलेशने काय केले क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण ओव्हरमध्ये, तर सगळे बॉल पुढे केलेत. संधी दिलीये, मार तू मला, तुझ्या दम आहे, दाखव मला दम तुझा. परंतु त्याच ह्याच्यामध्ये डॉट बॉल देखील होत आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा निलेश, काय बात आहे. म्हणजे कुठलाही आखूट टप्प्यात चेंडू नाही पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. एकतर गुड लेनवरती एक चेंडू पाहायला मिळाला, बाकी पाच चेंडू हे फुलर लेन पाहायला मिळाले, म्हणजे यॉर्कर पाहायला मिळाले. क्या बात आहे. वा, पायाचं मोजमाप केलं. पुढच्या वर्षी निलेशने विचारलं तुझ्या बुटाचा नंबर सांग मला, तेच पाहायला मिळत आहे. यस, यावेळी मॅजिक ओव्हरची सांगता होईल. 10 रन करावे लागतील तुम्हाला मॅजिक ओव्हरमध्ये. जर तुम्ही मॅजिक ओव्हरमध्ये 10 रन केले तर तो स्कोर डबल असेल, अन्यथा पूर्णपणे मेडल असेल. म्हणजे सुरुवातीला संधी कोणाला आहे, तर बॅटरला देखील आहे आणि बॉलरला देखील आहे. दोघांना पण संधी आहे, समसमान संधी आहे. येस, ही ओव्हर अशीच असेल. या ओव्हरमध्ये संधी आहे बॅटरला देखील आणि बॉलरला देखील. बॅट आणि बॉलची जुगलबंदी, सर्वांना चालू आले नामी संधी स्वतःला सिद्ध करण्याची. बॉलरने संदेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. संदेश आपल्या संघाला काय देतील संदेश. मोठा रनअप आहे. मागील षटकामध्ये पाहायला गेलं तर रनअप छोटा होता, परंतु आता मात्र मोठा रनअप आहे. संदेश आलेत. हुकमी एक्का आलाय आपल्या संघाचा. संदेश, घाटको ब्लास्टर्स, क्या बात आहे. मागील षटक का हाताळले भावानी. यावेळेला मात्र क्या बात है, आओ दे करण्यात आव. गेंदबाज संदेश को दिखाया, आटे तेल और डाल का भाव. खतरनाक 6 धावांसाठी षटकार. पहिलाच बॉल संदेशचा पूर्ण समाचार घेतलाय. खरपूस समाचार भावा, पुढे टाकलास आणि बॉल पाठीमागे गेलाय. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. संदेशचे देखील कमबॅक पाहायला मिळते. एक तेरी तो एक मेरी. तू डाल तर 5-5. तू बॅटर तर मी बॉलर. तुझ्याकडे बॅट तर माझ्याकडे बॉल. तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. याची देही याची डोळा हा सोहळा आपण सर्वजण मॅचचा आनंद घेत आहे. सुपर संडे आहे. 19 एप्रिल 2026 आजचा दिवस. खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा नावारूपाला आली आहे 4 मित्रांमुळे. यावेळेला मात्र बैठक पाहायला मिळते. बॉलची हवाई सफर, बॉल उंची गाठली आहे, परंतु यस, चांगला झेल पकडला गेला. वेल जज कॅच पाहायला मिळती. विकेट होता पतन. खेळाडू मात्र बाद. षटकार जरूर ठोकला होता. संदेश पहिला चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला. आता मात्र विकेट आली आहे. 3 मध्ये 4 करायचे आहेत. या ओव्हरमध्ये खूप काही घडामोडी घडल्यात. खूप काही घडलंय, खूप काही बिघडलंय. निशांत आलेत. न्यू बॅटर निशांत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला, नंतर विकेट आली. म्हणजे क्रिकेटचा दोलायमान क्रिकेट पाहायला मिळते. कधी या बाजूने, कधी त्या बाजूने, कधी घाटकोपरच्या बाजूने, कधी या मात्र स्काईच वॉरियरच्या बाजूने पाहायला मिळते. यावेळी मात्र एक षटकावर क्षेत्रामध्ये तिकडे स्वतः धवलभाईचा रोल काय या टीम मध्ये काय कळत नाहीये मला अजून तरी. कॅप्टन आहेत ते. अच्छा, पण ते जागेवरतीच उभे आहेत, कुठे हालत नाहीयेत, काय करत नाहीयेत, मस्त जागेवरती उभे आहेत, काय करत नाहीयेत धवलभाई. क्या बात आहे. वा वा. यावेळेला मात्र उंची गाठली चेंडूनी, दुरी गाठा चेंडू असा पण ठरतो की काय, परंतु यस,
संदेश आले चेंडूवरती आणि विकेटचा होत्या पद्धत. क्या बात आहे. आणि धवलबाईचा रोल मला कळला आता टीम मध्ये. आपल्या टीम मध्ये सुरेश यांचा काय रोल होता, विकेट गेल्यानंतर वटकन उडी मारून गोलंदाजाच्या खांद्यावर जायचा, तोच रोल पाहायला मिळतोय. लगता धवलबाई का इतना ही रोल है, वो पिक्चर में हीरो के बाप है जो मर चुके हैं. कौशल भाई बराबर ना, धवल भाई का रोल क्या टीम में, पिक्चर में हीरो के बाप है जो मर चुके हैं, जिनके फोटो के ऊपर हार लटकी हुई है, उनके आशीर्वाद से सब चालू है. क्या बात है. यस संदेश, क्या बात आहे. षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आले, त्यानंतर लगातार 2 विकेट्स काढल्या. संदेश कमबॅक पाहायला मिळते, संदेशचं पुनरागमन. मित्रांनो, नेव्हर गिव्ह अप हा खेळ आपल्याला काय शिकवतो, तर आयुष्यामध्ये कुठल्याही क्षणाला हार मानायची नाहीये, शेवटच्या क्षणासाठी झुंज देत राहायची असते. आणि हेच पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने आपलं स्वागत आहे सर्वांचं मुंबई नगरीमध्ये, सायन सुनावट्टीमध्ये. 1 मध्ये 3 केल्या तर ही ओव्हर डबल होईल, नाहीतर ही ओव्हर पूर्णपणे मेडन होईल. म्हणजे तो षटकार जो मारला होता तो काहीच कामाचा नसेल. 1 चेंडू 3 करायचे आहेत. मॅजिक ओव्हर सुरू आहे. यावेळेला मात्र बॉलला पाठवलंय सीमार्शा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. संदेश मित्रा, चुकी झाली आहे. पहिला बॉल चांगला होता, त्यानंतर तुझं कमबॅक पाहायला मिळालं आणि आता मात्र पुन्हा एकदा बॉलवर मारलाय ताव, नाही दिलाय तुला भाव, आणि आम्ही सगळे या ठिकाणी म्हणू वाव. यस 29 धावा झाल्यात. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या 29 धावा. अविनाश आलेत. अविनाशची चांगली कामगिरी केली होती पहिल्या ओव्हर मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा अविनाश आलेत. अविनाश करून टाक नाश. आलाय अविनाश. या वेळेला समोरच्या दिशेने डान्सिंग डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षणामध्ये पाठलाग लागलाय, परंतु चेंडू अडवला जाईल. 2 धावा पूर्ण करतील. 2 धाव्याच्या मदतीने सांगायची धावसंख्या 31 ऑन बोर्ड्स. 31 धावा झाल्यात. 2 विकेट जरूर गेल्यात. चौथं षटक जरूर मार्गस्थ आहे. म्हणजे मॅच मध्ये दोलायमान सामना सुरू आहे. एका बाजूला चौथं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या देखील 31 आहेत. म्हणजे एका बाजूला बॅटर देखील सामना आहे. 50-50 मॅच सुरू आहे. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. विकेटवरून चेंडू गेला. बाईच्या स्वरूपात आलेली धाव. क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे. त्या कशा आल्या, कोणत्या स्वरूपात आल्या काहीच महत्व आहे. आणि तब्बल 10 वाजून 10 मिनिटांनी सोमया मैदानामध्ये धावांची चोरी झाली आहे. परंतु ही या चोरीला कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसेल. 32 धावा झाल्या. 2 गडी जरूर बाद झालेत. आपण पाहतोय ही एसके क्रिकेट लीग 2026. एकूण 10 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. ग्रुप ए, ग्रुप बी असे 2 स्ट्रक्चर आहेत या संघामध्ये. आणि माझ्यासोबत मंदार सावंत देखील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला मात्र बॉलची हवाई सफर, सिक्सर. क्या बात है. पुढ्यात केला मित्रा. आणि आ बैल मुझे मार, घुटना टेक और मेरा तू षटकार टेक. काय चेंडूला फेकून दिलाय मित्रांनो. ठाण्याचे आमंत्रण मिसळ आहे खणखणीत. षटकार मारलाय झणझणीत. हो, चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक मित्रांनो, क्रिकेटचा हेच तर आहे अस्त्र. चांगला चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळतंय. डॉट बॉल पेच झालाय. धावसंख्या झाली ती 38 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे.
मॅच मध्ये रंगतदार कामगिरी चालू आहे. एका बाजूला घाटकोपरची, दुसऱ्या बाजूला स्काइट्स वॉरियर्स. दोन्ही संघ दमखम दाखवतात आपल्यामध्ये काय चुनूक आहे, आपल्यामध्ये काय कौशल्य आहे हे दाखवून देत आहेत. आणि यावेळी मात्र क्या बात आहे, वा, लांब 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 लांब, खूप लांब जा, शोधून ना बॉल. इतक्या लांब मारलाय भावाने, क्या बात आहे भावा. तुझ्या बॅट मधून आल्या 6 धावा. शॉट कडक होता, क एकदम कसा झटपट पटापट. काय शॉट होता, शॉट ऑफ द डे पाहायला मिळेल, शॉट ऑफ द डे. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा मागील शॉटची झेरॉक्स काढावी काय, आणि तेच पाहायला मिळतंय. केलाय पूल, झाला देखील सक्सेसफुल. व्हॉट अ ब्युटिफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल. क्या बात है मित्र, क्या करते भाई, कैसे करते, जो भी करते कमाल करते, धमाल करते. आणि तुमच्या बॅट मधून तेच पाहायला मिळतंय. 50 धावा झाल्या, तब्बल 50 धावला. आणि यस ज्याची आम्हाला उत्कंठता होती आणि ज्याच्यासाठी मी कॉमेंट्रीला आलोय ते धवलभाई आले बॉलिंग साठी. क्या बात आहे धवलभाई, आपला रोल कळलाय आता आम्हाला. सुवादादा बोलते धवलभाईने जर भाई हे षटक जर मिडन टाकलं ना 10,000 रुपये तर पारितोषिक. मिडन टाकायचे फक्त ओव्हर. धवलभाई 10,000 रुपये घेऊन जायचे. हा नंबर षटक. हो यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर धवलभाईला विचारलंय, स्वॅग से करेंगे तुम्हाला स्वागत. 6 धावांसाठी षटकार. धवलभाई तुम्ही टीम फक्त ऑर्गनाइज केली टुर्नामेंट, परंतु आम्ही या टुर्नामेंट मध्ये तुम्हालाच मारणार आहोत. काय बॉलिंग करतात. जोगिंदर अमरनाथची आठवण करून देतात धवलभाई. जुन्या काळात क्रिकेट मला आठवलं थोडस. फ्लॅशबॅक, व्हाईट बॉल आलो आहे. ऐक तरी लाला अमरनाथ, जोगिंदर शर्मा, जोगिंदर अमरनाथ, धवल शाह. क्या बात आहे, कमबॅक कमबॅक आणि कमबॅक. मित्रांनो शाह आहे नावात, घाबरून क्रिकेट खेळा मित्रांनो. वरती देखील एक जय शाह बसले, आता इथे देखील जय धवल शाह आहेत मित्रांनो. भावकी आणि गावकी कधीच कोणाला चुकत नाही, आणि शाहच चालतं क्रिकेटमध्ये आता सध्या तरी. एसके क्रिकेट लीग 2026 पाहतोय आपण. यावेळेला मात्र बॅटची काढा घेतली. धवलभाईंना यश मिळते का? यस, विकेटचं बटन. वाह, काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला षटकार जरूर आला आणि धवलभाईने दाखवून दिले भाई आपला नाद नाही करायचा, तुम्हाला बादच करेल मी. गोरेगावचा राजा. प्रीमियर लीगचा क्रिकेट पाहायला मिळतं मित्रांनो. मी कोणत्या संघ दाखल होईल, प्रत्येक संघ आपल्या विभागातील, आपल्या ही कंपनी आहे, फार्मा कंपनी आहे. या फार्मा कंपनीमध्ये प्रत्येक युनिटचे खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत. काही संघ पुण्यावरून देखील आहेत, काही घाटकोपरचे आहेत, भिवंडीचे आहेत, टायगर्स ऑफ भिवंडी, वर्लीचे संघ आहेत. यावेळी मात्र समोरच्याने प्रहार केलाय. एक धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यस, पहिला बॉल षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर धवलभाईचं कमबॅकच पाहायला मिळालं. पुनरागमन वाईट जरूर आला. त्यानंतर मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. एक फसवा चेंडू पाहायला मिळाला, पुढे केला, स्लोअर पाहायला मिळाला, तिथे फलंदाज फसले, विकेटचं पतन झालं. आता मात्र 58 धावा आलेत. यावेळेला मात्र बॉल सीमा रेषा पार येतोय षटकार. क्या बात है, काय फटकेबाजी केली आहे कौशल सरोज मित्रा. काय बॅटिंग करतोय कौशल. 6 मध्ये 24 आणि सगळे फटके हे डीप स्कोअर लेगला पाहायला मिळते. एका स्ट्रॉंग झोन मध्ये फटके खेळतात कौशल डीप स्कोअर लेगच्या. यावेळेला मात्र मिड विकेटची दिशा होती. यावेळेला देखील बॉलची हवाई सफर. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. लगातारचे 2 षटकार आणि धावसंख्या झाली 70 धावा जिंकण्यासाठी 70 ऑन बोर्ड
36 मध्ये 71 करायचे आहेत. अजून एक ओव्हर शेष आहे. क्या बात आहे. अजून एक शेष आहे. 30 चेंडू 70 धावा झाल्या. जरूर अजून एक ओव्हर शेष असेल मॅच मधली. म्हणजे तब्बल अनुमान केला गेलं तर एक सरासरी धावसंख्या 80 ते 90 होण्याची शक्यता आहे दाट. सत्तर धावा झाल्यात. 5 षटक सावून झाले. धावसंख्येला 70 धावा. अजूनही एक षटक शेष आहे. 3 गडी जरूर बाद झालेत. परंतु कौशल शहा आणि रितेश, कौशल सरोज आणि रितेश चांगली कामगिरी करतात. येस, बॉल चांगला पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. कौशल स्वतःकडे स्ट्राईक मागतायत परंतु रितेश सांगतात मी देखील मारू शकतो. माझ्याकडे देखील दमकम आहे. मित्रांनो ही चुकी झाली होती. एक मॅच मला आठवते, डेव्हिड मिलर ची मॅच होती आज IPL मधली आणि 1 रन नाही काढला कुलदीप यादवले आणि ती मॅच हारली होती दिल्ली. यस, यावेळी मात्र रितेश माघारी परतावं लागेल. रितेश जावं लागेल आपल्याला मैदानामध्ये. विकेट होत आहे पतन. खेळाडू मात्र बाद. न्यू बॅटर येत आहेत. मंगेश येत आहेत. मित्रांनो क्रिकेट हा सेन्सिबल गेम आहे. तुम्हाला सेन्सिबल कामगिरी करावी लागेल. यामध्ये तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड राहावं लागेल. प्रसंगावधान राहावं लागेल. कोणत्या प्रसंगाला काय करायचं, काय निर्णय घ्यायचे हे ज्याला कळलं ना तो या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवतो. आणि हेच आपल्या देशाच्या यशस्वी कर्णधाराला कळलं होतं. त्याचं नाव आहे महेंद्रसिंग धोनी. कोणते निर्णय कधी घ्यायचे, कोणत्या नंबरला कोणाला बॅटिंगला पाठवायचं, कोणत्या नंबरला कोणाला बॉलिंगला आणायचं हे त्याला माहिती होतं. त्यामुळेच या क्रिकेटच्या खेळामध्ये त्याने कर्णधार म्हणून अधिराज्य गाजवलं. यावेळी मात्र पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिक्स पाहायला मिळतं. पुश करो खुश रहो. एक धाव पूर्ण केली आहे. रितेशने पण हीच कामगिरी करायची होती. रितेशला तुम्ही एक जो स्टँडिंग बॅट्समन आहे त्याला स्ट्राईक वरती आणा. जो बॅटिंग करतोय चांगला कौशल त्याला आणा स्ट्राईक वरती. परंतु रितेश स्वतः मारायला गेले. यस, एक धाव पूर्ण करतील. कौशल आलेत. 71 धाव झालेत. 3 चेंडू शेष आहेत. चांगला चेंडू निघालाय. क्या बात आहे. वाह भाई, काय बॉलिंग करतोय निलेश भाई. व्यक्तिगत दुसरा आणि संघासाठी शेवट षटक निलेश बॉलिंग करतायत. क्या बात आहे. मागील षटकामध्ये काय चांगली कामगिरी केली होती. या षटकामध्ये आपली दमखम दाखवतात निलेश. यावेळेला मित्रा चुकी झाली. फुलटॉस करून बसले निलेश आणि बॉलला पुन्हा एकदा खूप लांब पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. भाई हिरव्या हिरव्या झाडांचा हिरवा हिरवा पाला. मैं षटका ठोकेगा लेकिन झुकेगा नहीं साला. क्या बात आहे भावा. तुझ्या बॅट मधून आल्या 6 धावा. फुल टॉस चेंडू होता. निलेश आता पण चांगली कामगिरी करत होते. आता मात्र फुल टॉस करायच्या नादात फुलर लाईन करायच्या यॉर्कर करायच्या नादात फुलर लाईन करून बसले. फुल टॉस बॉल पाहायला मिळाला आणि फुल टॉस बॉलवरती षटकार आलाय. धाव संख्या झाली ती 77 ऑन बोर्ड. बहुत बढ़िया बाबू, बहुत बढ़िया. यस, यावेळी देखील षटकार पाहायला मिळते. सांगता झाली ओव्हरची धावसंख्या 83 धावा. जिंकण्यासाठी 84 धावांचं लक्ष असेल. क्या बात आहे. कौशलने काय केले तर यामध्ये मॅच मध्ये फक्त षटकार मध्ये डील केली आहे. म्हणजे सिंगल वरती मी विश्वास ठेवत नाही. आणि तब्बल 7 सिक्स मारलेत. एकही धाव त्याने खेळून काढली नाहीये. सगळ्या धावा केल्या त्या फक्त षटकारावरती केल्यात. क्या बात आहे कौशल.
Hello. Next match, Worli Warrior versus Mahakal Warrior. Both the captains are requested to come for the toss. Worli Warrior, Mahakal Warrior. स्काइट्स वॉरियर जल्दी से फील्डिंग लगाइए प्लीज, वी आर रनिंग लेट. महाकाल वॉरियर कैप्टन, महाकाल वॉरियर. हेलो राजू भाई, आपका फंक्शन किसके घर पे है? तो वो मेरे घर पे क्यों आ रहा है? तुम्हारे उधर क्यों सोना, मेरे उधर क्यों सोना? नौमा वाला कौन सा? 902? संतोष सिकने, कैप्टन महाकाल वॉरियर, जल्दी से जल्दी यहाँ पे आइए. आगे मारा तो नहीं, मैं मारा करने के काम होगा मेरे भी नहीं बोल. हॅलो, चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आपल्याला वेळेची फार मर्यादा आहे. आपल्याला सगळे सामने वेळेत खेळवायचे आहेत. स्काइट्स वॉरियर, आपण आपली क्षेत्ररक्षण लावायचे आहे कृपया करून, अगदी वेळ न दवडता. घाटकोपर ब्लास्टर्स, आपले बॅट्समन पाठवा प्लीज. सेंड युअर बॅट्समन्स. घाटकोपर ब्लास्टर्स. चला वॉरियर्स, स्काइट वॉरियर्स, फिल्डिंग लावायची आहे पटकन. नेक्स्ट मॅच टॉस करायचा आहे. महाकाल वडपे, आपला कर्णधार पाठवा इथे. आलाय. चलो मॅच लवकर स्टार्ट करायची. अंपायर्स प्लीज स्टार्ट द गेम. तो काय आला? महाकाल वॉरियर एंड द वर्ली वॉरियर. कौन बोलेगा? सो महाकाल वॉरियर विल कॉल, सॉरी, heads. So Mahakal Warrior won the toss. So Mahakal Warrior won the toss and he will bat first. हॅलो, चला पहिल्या षटक घेऊन येते आपल्या संघासाठी. स्काइट वॉरियरसाठी येत आहेत ते. स्काइट वॉरियर्स, आपले उपनेती पाठवा इथे. फलंदाज संदेश घाटकोपर ब्लास्टर्ससाठी घेऊन येतील.
पहिला चेंडू आणि हा उत्कृष्ट स्क्वेअरला फटका आणि चौकाच्या दिशेत तळलेला चेंडू सीमा रेषा पार चौकार. पहिलाच बॉल गारद झालेला इथे. चला दुसरा नवीन बॉल द्या आयोजन कमिटी. पहिल्या चेंडूवरती खणखणीचा चौकार स्क्वेअरच्या दिशेने घाटकोपर ब्लास्टरसाठी संदेश यांनी मारलेला आणि स्काईट वॉरियरसाठी पहिला षटक घेऊन येत आहेत वैभवच्या पहिल्या चेंडूवरती आलेला आहे खणखणीत चौकार. जिंकण्यासाठी अजूनही एकूण 80 धावा करायच्या आहेत. ब्रेकफास्ट कोणाला अजून करून घ्यायचा आहे तर करा, आता काउंटर थोड्या वेळाने बंद करण्यात येणार आहे. दुसरा चेंडू आणि गचा क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाचं आणि ह्या 2 धावा मिळतील नाही, एकच धाव घेतलेली आहे. वाईड धावा, अंपायरचा पुकार वाईड धावाचा. 2 धावा मिळतील, एक अतिरिक्त धावा आणि एक धावून घेतलेली धाव. अशा प्रकारे स्कोर झालाय 1 चेंडू आणि 6 धावा. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. शॉर्ट बॉल आणि आखूड छप्प्याचा खरपूस समाचार घेतलाय आणि हा षटकार. मिड विकेटच्या दिशेने चढवलेला चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. 2 चेंडू आणि 12 धावा अशी धावसंख्या झालेली आहे घाटकोपर ब्लास्टर यांची. आणि फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी भेदक अशी अविनाश. मॅच पहिली. पुन्हा एकदा वाईट चेंडू, बहुतेक त्यांना लय मिळत नाहीये आता गोलंदाजीसाठी, कारण पहिल्या चेंडूवर आलेला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार आणि वाईड आणि अतिरिक्त धाव, याच्यामध्ये ते आपली लय विसरलेली आहे, बद्धता विसरलेली आहेत. पण असं करून चालणार नाही. जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना ती लय आपली पुन्हा आणावी लागेल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, पण समंजसीची चाल फलंदाजाची अविनाश यांची की एका षटकारानंतर त्याने इमानदारीत 1 रन काढून स्ट्राईक रोटेट केलेली आहे. स्ट्राईकवरती येतील पुन्हा संदेश. बघूया संदेश आता आपल्या संघासाठी काय करतायत ते. आणि हा थोडासा लागलेला असेल चेंडू आणि हा कॅच. अंपायर्सकडे बघण्यात येईल, झेलबाद देतील काय, नाही. लेग बाईटचा इशारा. अंपायर्स निर्णय कळवायचा आहे. अंपायर्स लेग बाईटचा इशारा. आपल्याला पंच लाभलेले आहेत ते मंदार गुरव आणि श्री सुरेश बनेजी. उत्कृष्ट असं पंच, नामांकित पंच मुंबईतील. पुढील चेंडू घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी आणि हा एक उत्कृष्ट असा फटका थर्ड मॅनच्या दिशेने टोटवलेला. फक्त सामने गोलंदाजाने ज्या स्पीडने बॉल टाकलेला आहे, फक्त त्याला दिशा दाखवायचं काम फक्त फलंदाजाने केलेलं आणि थर्ड मॅनच्या दिशेने खणखणीत चौकार. अगदी न ताकद लावता गेलेला चौकार थर्ड मॅनच्या दिशेने. उत्कृष्ट अशी बॅटिंग अविनाश यांची आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावांची धावसंख्या इथे उभारण्यात त्यांना यश आलेलं आहे. 80 धावा करायच्यात ही स्पर्धा मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा तसाच फटका तटवलेला, पण यावेळी थर्ड मॅन जरा जास्त सुसज्ज आहेत. पण 2 धावा येतील थर्ड मॅनच्या दिशेने. अविनाश यांची उत्कृष्ट अशी चाणाक्ष अशी फलंदाजी थर्ड मॅनच्या दिशेने. एकूण धावसंख्या झाली आहे 1 ओव्हर आणि 21 धावा. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी 21 धावा कुठल्यात अविनाश यांनी. चला, ज्यांचं नाश्ता करायचा बाकी आहे त्यांनी नाश्ता करून घ्या. काउंटर थोड्या वेळाने बंद करण्यात येणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पहिलं काहीच असं महागडं षटक स्काईट वॉरियरसाठी. 1 षटक आणि 21 धावा. त्यांना काहीतरी अशी टिचून गोलंदाजी करावी लागेल. समोरचे गडी गारद केले पाहिजेत, तरच ते कुठेतरी मॅचच्या जवळ जाऊन पोहोचतील. आणि ह्याच्यामध्ये सध्या रंजक असेल ती तिसरी म्हणजेच मॅजिक ओव्हर. त्या मॅजिक ओव्हरमध्ये पण त्यांना काहीतरी मॅजिक नक्कीच करावं लागणार आहे, तेव्हाच ते कुठे 80 धावाचा पाठलाग रोखू शकतील घाटकोपर ब्लास्टर्स यांचा. 84 धावाचा आहे, सॉरी 84 धावाचा पाठलाग. पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी संदेश आणि गोलंदाजी करतात स्काईट्स वॉरियर कडून. गोलंदाजाचं नाव सांगायचं. गोलंदाज
बॉलरचं नाव पंकज. कौशल घेऊन येते दुसरी ओव्हर स्काईट वॉरियरसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा कुठल्यानंतर दुसरी ओव्हर पंकज घेऊन येत आहेत, कौशल घेऊन येत आहेत सॉरी. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. आता बघूया गोलंदाजीमध्ये काय करतायत. पहिला चेंडू कौशल यांचा आणि संदेश स्ट्राईकवर तर डॉट चेंडू गेलेला आहे. पहिला चेंडू वरती काही धाव आलेली नाहीये. 84 धावाचा पाठलाग करते घाटकोपर ब्लास्टर्स. संदेश आणि अविनाश उत्तम खेळी करते आपल्या संघासाठी. एक पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू झालेला आहे पण तो आलेला आहे डॉट चेंडू. दुसरा बॉल घेऊन कौशल अंपायरच्या बाजूने सोमय्या हॉस्पिटल एंडच्याकडून. दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा बॉल टाकलेला आणि झेलबाद झालेले आहेत संदेशाला माघारी फिरवावं लागेल. कौशल यांची भेदक गोलंदाजी घाटकोपर ब्लास्टर्सच्या बॅट्समनला कळलेली नाहीये. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण कीपरचं यष्टीरक्षक आपलं नाव निलेश यांनी उत्कृष्ट असं फिल्डिंग करत तो झेल टिपला आहे. जणू मला महेंद्रसिंग धोनी यांची आठवण झाली. सेम त्याच लय पद्धतीने महेंद्रसिंग धोनी सुद्धा कॅच पकडायचे ज्या पद्धतीने आपल्या भावाने कॅच केलेली आहे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि तसेच उत्कृष्ट अशी गोलंदाजी कौशल यांची. नवीन फलंदाज आपल्या संघासाठी घाटकोपर ब्लास्टर्ससाठी निलेश पाचुपते. जशी गोलंदाजी त्याची भेदक आहे तशीच फलंदाजी सुद्धा भेदक आहे. 84 धावाचा पाठलाग करण्यासाठी त्यांना काही भेदक फलंदाजी करावी लागेल. चौकार सिक्सरांची आतिषबाजी करावी लागेल. किसने पकड़ा वो? कीपर कौन है? कीपर निलेश पुढील चेंडू कौशल यांचा आणि सेन्सिबल असा 1 रन कवचच्या दिशेने चेंडू 1 धाव घेण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. निलेश पाचुपते यांना आलेले आहेत. थोडे सेट होतील आणि मग काय ते चौकाराची आतिषबाजी दाखवतील. तोपर्यंत ऑलरेडी सेट झालेले बॅट्समन अविनाश आपल्या संघासाठी काय करतात बघूया. पुढील चेंडू घेऊन येतात कौशल. त्यांना ऑलरेडी एक इथे सक्सेस मिळालेला आहे. पुढील बॉलिंग घेऊन येतील कौशल आपल्या संघासाठी अविनाशसाठी. आणि उत्कृष्ट चेंडू पॉईंटच्या दिशेने पुन्हा एकदा 1 धावामध्ये रोखण्यामध्ये कोणी त्यांना अडवू शकणार नाहीये. आणि ही चला कौशल यांचा अंतिम चेंडू असेल ओव्हरचा. जरा 2 चेंडू बाकी आहेत कौशल यांचे. चला माईक सुपूर्द करूया कॉमेंटेटर. पुढचा चेंडू घेऊन आले आणि एक उत्कृष्ट असा त्यांनी बॉल टाकलेला आहे. फलंदाज काही कळलेला नाही आहे. ते पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न करत होते पण त्यांचा प्रयत्न फसला आणि गोलंदाजाला मात्र त्यामध्ये यश प्राप्त झालं आहे. आणि धावसंख्या झालेली आहे, धावसंख्या स्थिरावलेली आहे ती अजून 23 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आपल्या धावसंख्येसाठी आपल्या संघासाठी कौशल यांचा आणि हा उत्कृष्ट लॉंग ऑफच्या दिशेने आणि हा छानरित्या अडवलेला आहे. छान क्षेत्ररक्षण आणि 1च धाव घेण्यात आलेली आहे. निलेश आणि अविनाश यांच्यामध्ये काहीशे ताळमेळ अजून साधलेलं गेलं नाही आहे. नुकतेच आलेले आहेत. खेळपट्टीवर जेव्हा वेळ घालवतील तेव्हा त्यांच्यामध्ये ताळमेळ होईल. तत्पूर्वी ओव्हरची समाप्ती आणि 2 षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 24 धावा 1 गडी बाद. आता पुढील ओव्हर असेल ती मॅजिक ओव्हर. आपल्या संघासाठी किती रन करणार आहेत. मॅजिक ओव्हरमध्ये त्यांना काहीतरी मॅजिक करावं लागेल आणि ही मॅजिक ओव्हर असेल तब्बल 10 रन्सची मॅजिक ओव्हर असेल. मॅजिक ओव्हर्समध्ये असं मॅजिक असेल की 10 रन्स जर समजा घाटकोपर ब्लास्टर्सने केले तर त्यांच्या पदरात पडणार आहे ते 20 धावा. पण मात्र ते 10 रन्सचं जर लक्ष साधू शकले नाहीत तर त्यांच्या पदरामध्ये पडेल ते फक्त 0-0 आणि 0. म्हणजे त्यांना रमेश भाटकर यांच्याकडून जाऊन भेटावं लागेल. 1-0-0 अधिकारी. बॉलरचं नाव, गोलंदाजाचं नाव, गोलंदाजाचं नाव साहिल घेऊन येत आहे. मॅजिक ओव्हर आपल्या संघासाठी 3री ओव्हर जी ह्या सामन्याचं पारडं पूर्णपणे झुकवू शकेल आयदर घाटकोपर ब्लास्टर्सकडे नाहीतर स्वतःच्या संघाकडे.
यस सुहासभाईंची कॉमेंट्री देखील ऐकायला मिळाली. खूप चांगली कॉमेंट्री, एकदम मंत्रमुग्ध करणारी कॉमेंट्री पाहायला मिळाली आणि प्रत्येक शॉटचं चांगलं वर्णन देखील पाहायला मिळालं. यस साहिल, आपलं नाव नाही आहे लिस्टमध्ये क्रिक बजमध्ये. अतिशय समसमान संधी असणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते. मॅजिक ओव्हरची सुरुवात होतीये. मॅजिक ओव्हर साहिल घेऊन येत आहेत. 24 धाबा झाल्यात. बलाढ्य धावसंख्या उभारायची आहे. धाबांचा कलसुबाई शिखर गाठायचा आहे, परंतु ही सुरुवात देखील चांगली झाली आहे. एक मिनिट मॅच थांबवायची आहे पंच. बघ ना बॅटिंग साहिलने बॅटिंग केली का बघ फक्त. बॅटिंग केली साहिलने. ग्राउंड आहे की नाही, डिस्क्वालिफिकेशन नाही आहे का ना. बॅटिंग केली त्याने. थांबा तो बॉलिंग मैच में वो ग्राउंड पे भी नहीं देख सकता. के स्क्वाड में नहीं है तो बॉलिंग नहीं कर सकते. बॉलिंग या फील्डिंग भी नहीं कर सकता. हाँ वही मतलब स्क्वाड में नहीं है. 15 के स्क्वाड साहिल आपण गोलंदाजी नाही करू शकत. आपण 15च्या स्क्वॉडमध्ये नाही आहात. कृपया सर्व कर्णधारांना विनंती करतो की आपण जो स्क्वॉड द्याल त्या स्क्वॉडमधील खेळाडू खेळले पाहिजेत. आपण जो संघ द्याल त्या संघातील खेळाडू खेळले पाहिजेत, बॅटिंगसाठी पण आणि बॉलिंगसाठी पण. तर कृपया असं काही करू नका जेणेकरून आपली मॅच एखाद्या चुकीमुळे डिस्क्वालिफिकेशनमध्ये जाईल. पंच इकडे या तुम्ही. पंच साहिल गोलंदाजी आणि बॅटिंग नाही करू शकत फक्त. निशान करके नाम बोला, इसलिए निशान के नाम से लिखा है. तो साहिल करके नाम नहीं दिया है वो.
चला निर्णय झाला या ठिकाणी. चला मित्रांनो, एखादा खेळाडू जर चुकीच्या नावाने खेळत असेल किंवा असं काही आढळलं तर तुम्हाला त्या संघाला भुर्दंड भरावा लागेल. आणि या ठिकाणी 20 धावांचा भुर्दंड या ठिकाणी भरावा लागतोय आणि 20 धाव ऍड झाले ते घाटकोर ब्लास्टर या संघाच्या धावसंख्येमध्ये. येस, 10 रनची मॅजिक ओव्हर सुरू होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नेम वैभव आलेत. येस, गोलंदाजीला वैभव आलेत. 44 धावा झाल्यात. वैभव आलेत गोलंदाजीसाठी. मॅजिक ओव्हर पाहायला मिळते. वैभव कामगिरी करावी लागेल. 10 रनची ओव्हर असेल ही. हो, चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती निघालाय. क्या बात आहे. बॅटचा फक्त हवाई संपर्क, चेंडूशी मात्र काय होत नाहीये. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. कधी काय होईल याचा नेम नाहीये आणि हेच पाहायला मिळते. कट करायला प्रयत्न केला गेला, जरूर जोरदार चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. फुटवर्कचा अभाव होता. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क यालाच महत्व आहे, तर संपर्क चांगला होतो. यामध्ये पूल करायला गेले पुन्हा एकदा. बाईच्या स्वरूपात आलेली एक धाव. धावांची चोरी पाहायला मिळते या ठिकाणी. तब्बल सकाळच्या 11:15 वाजलेत आणि 1 धावांची चोरी या ठिकाणी पाहायला मिळते सोमया मैदानात. वर्ली वॉरियर्स प्लीज यायचे आपण सर्वांनी. समालोचक कक्षाकडे यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. वर्ली वॉरियर्स 22च्या स्वरूपात आलेली एक धाव. 23 मध्ये 40 करायच्या. 23 चेंडू 40 धावांची गरज. यावेळेला काय केलंय तर मस्तक पे दस्तक. बघितला बॉल अकूट टप्प्याचा आहे. वाट बघितली आणि वाटच लावली मित्रांनी. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये प्लेयरच्या डोक्यावरून दस्तक देत बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. बॉल फरार. बॅटला लेधार. येतोय चौकार. अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला एकोणपन्नास धावा झालेत. मस्त मॅच सुरू. हो, यावेळी मात्र पुढे सरसावले. क्या बात आहे. यावेळी फुटवर दाखवलं, फुटवर बदललेली ते पाहायला मिळालं. पुढे आले परंतु गोलंदाजांनी देखील कान चेक केलेत. कानाला हवा देत बॉल निघाला. शिट्टी वाजवतो कानावरती विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल आलाय जरूर. 49 धावा झाल्यात. 20 मध्ये 35 करायच्या आहेत. 20 चेंडू 35 धावा. वैभव 20 मध्ये 35 करायच्या आहेत. यावेळेला फुलटा चेंडू होता आणि चुकी झाली आहे मित्रांनो. बल्ले की गर्दन मिलेंगे अर्धा रन. मॅच मध्ये कलटणीच मिळाली मित्रांनो. टर्निंग पॉइंट राहिला तो. खेळाडू चुकीचा खेळला गेला मॅच मध्ये आणि तिथे 20 धावा आड झाल्या आणि पूर्णपणे मॅचला कलटणी आली आहे. यावेळेला मात्र षटका ठोकून काढल्या. फुलटा चेंडू होता, त्याच्यावरती पूल केला, बॉलला गुल केला. 6 धावांसाठी षटका ठोकून काढलाय. घाटकोर ब्लास्टर्स 64 धावा झाल्या. आता मात्र 20 मध्ये 20 करायत. 20 चेंडू 20 धावा. बॉलर्स ने प्लीज. सिद्धेश आले गोलंदाजी मार्कवर. सिद्धेश कामगिरी करावी लागेल. सिद्धेश रितेश. येस, 18 मध्ये 20 करायचे. 18 चेंडू 20 धावांची गरज आहे. भला मोठ्या धावसंख्या उभारायची होती परंतु चुकी झाली मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तुम्हाला कामगिरी करावी लागेल मॅच मध्ये. धावांसाठी धावाधाव करायला लावणारा खेळ, 2 डावांचा खेळ. आणि यावेळी मात्र डीप स्कोअर लेगला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फिकी करतील. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचले ती 65 ऑन बोर्ड विदाउट 1 विकेट लॉस. 17 मध्ये 19 करायचे आहेत. मॅच मध्ये रंगत आहे, मॅच मध्ये ढंगत आहे परंतु हे 17 चेंडू कदाचित मॅच मध्ये 2 चेंडू असे निर्णय घेतील आणि मॅचचं समीकरण बदलेल. मग ते बॅटरच्या बाजूने असतील किंवा बॉलरच्या बाजूने असतील. यावेळी मात्र फक्त हलक्या हाताने फ्लिक ऑफ द रिक्स पाहायला मिळाला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी घेतली 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या जरूर वाढते. धावसंख्येचा आलेख जरूर उंचावतोय परंतु आता मात्र रन बॉल स्कोर पाहिजे. 16 मध्ये 18 करायचे आहेत. यावेळी मात्र पुन्हा तेच केलं. स्लोअर चेंडू होता, वेट केला, त्याला फक्त हलक्या हाताने पुश केला. पुश करो खुश रहो. 67 बॉल 67 धावा झाल्यात. 15 मध्ये 17 करायचे आहेत. 15 चेंडू 17 धावांची गरज आहे. एक गडी जरूर बाद झालाय परंतु मॅच मध्ये रंगत आहे. क्रिकेटचा खेळ आहे. 2 चेंडू असे येतील. कदाचित मॅच बॉलरच्या बाजून झुकेल, कधी बॅटरच्या बाजून झुकेल.
यावेळी मात्र पॉईंटला कट करायचा प्रयत्न जरूर केला गेला होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. आता मात्र कोणत्याही प्रकारची घाई करत नाहीत फलंदाज, संत गतीने धावसंख्या करतात, त्यांना माहिती आहे आता आपली धावसंख्या जवळजवळ पूर्णपणे निश्चित झालेली आहे. परंतु कुठलाही मोठा फटका खाण्याची रिस्क घेत नाहीत. रिस्क फॅक्टर कमी आहे मॅचमध्ये, कारण की मॅच पूर्णपणे फिरली आहे. आता पाहायला गेलं तर 15 मध्ये 17 14 मध्ये 16 करायचे आहेत. 14 चेंडू 16 धावांची गरज. घाटकोपर ब्लास्टर आपला ब्लास्ट पाहायला मिळाला मॅच मध्ये. आणि यावेळेला मात्र बॉलने उंची गाठली, दुरी गाठणं चेंडू असफल ठरलं की काय. आणि हा नाना तू मै समन्वयाचा अभाव, तू येतो की मी येतो, मी येतो की तू येतो, कॉलिंग मध्ये गडबड पाहायला मिळाली. आणि मित्रांनो गाव गाता गजाली, गडबड झाली आहे. डाळ भात लोणचा आणि कोण नाही कोणचा. यावेळेला मात्र क्या बात आहे भावा, तुझ्या बॅटमधून आले 6 धावा. क ड क. क्या बात है यार, पुढे सरसावले पदलली तर पाहायला मिळाला. खींच के तान, ये बॅट्समन मारता कम है घसीटं ज्यादा आहे, तेच पाहायला मिळालं. ऑफसाईडचा बॉल पूर्णपणे पट्ट्यामध्ये आला, आडवा पट्टा खेळून काढला आणि बॉलला फेकून दिला 6 धावांसाठी. एक एल क्लासिको क्लास पाहायला मिळाला. चेंडूवरती जोरदार हल्ला, चेंडूने गाठला लांब वरचा पल्ला. बारा मध्ये 9 पाहिजे, जे होत तुमच्या मनात तेच घडणार आज मैदानात, तेच पाहायला मिळत आहे. 12 मध्ये 9 करायचे. कृपया मित्रांनो ब्रेकफास्ट अजूनही चालू आहे, जर कोणाला ब्रेकफास्ट करायचा असेल तर तुम्ही ब्रेकफास्ट वरती ताव मारू शकता. 10 मिनिटांनी ब्रेकफास्ट बंद होणार आहे, याची नोंद घ्या. जर कोणाला ब्रेकफास्ट करायचा असेल त्यांनी करून घ्या, ताव मारा ब्रेकफास्ट वरती आणि नंतर बॉल वरती मारा ताव. 12 मध्ये 9 करायचे, झाला मॅच सुरू होतीये. गोलंदाजी मार्गावर स्पीड गन दाखल झाली आहे, एक लांब लचक रणप आहे मित्रा. हो चांगला चेंडू, बॅटचा फक्त हवाई संपर्क, चेंडूशी मात्र काय होत नाहीये. डॉट बॉल आलाय जरूर, क्या बात आहे, वा. 11 मध्ये 9 करायचे आहेत, 11 चेंडू 9 धावा. कदाचित 2 महत्वपूर्ण चेंडू मॅचचं समीकरण बदलतील आणि एखादा षटकार आला तर मॅच पूर्णपणे घाटकोपर ब्लास्टरच्या बाजूने झुकेल. कधी या बाजूने, कधी त्या बाजूने, कधी इकडे, कधी तिकडे, कधी अलीकडे, कधी पलीकडे. 11 मध्ये 9 करायचे आहेत. यावेळी मात्र पुन्हा टाईप करायचा प्रयत्न केला. हो, अरे रे रे रे, चुकी झाली मित्रा. आधीच हावसंतात पडला पाऊस, काय गरज होती तुला मारायची. परंतु मित्रांनो विनाशकाली आणि विपरीत बुद्धी, बॅलन्स कमी आणि खर्च जास्त, तेच पाहायला मिळालं. विकेटच्या मोहात पडले मित्रांनो, लालच बुरी बला आहे. कोणत्याही गोष्टीचा मोह आपल्याला आवरत नाही, आपण मनुष्य आहोत. आणि या ठिकाणी तेच पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण केली गेली, धावसंख्या झाली ती 10 मध्ये 8. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. भाई या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणामध्ये काय धवल भाई, काय सांगू काय भाई, काय सांगू काय. मॅच मध्ये बॉलिंग जाऊन दे, साईड जाऊन दे, पण बाईची नजर होती ना कुठला खेळाडू काय करतोय, कोण खेळलाय की नाही खेळलाय. आणि भाई 20 रन मिळवले डायरेक्ट. एक बॉल न फेस करता 20 रन बनवला खेळाडू धवल ठरलाय. यावेळी मात्र बॉल फेकून दिले, परंतु तिकडे देखील कॅच पकडले गेले. कॅच क्षेत्ररक्षक तैनात होते, चांगली कॅच पकडली वैभव. भाई एक बॉल पण न खेळता 20 रन गेलेत. प्रदीप बामणे येतात, नवीन बॅटर प्रदीप बामणे कामगिरी करावी लागेल घाटकोपर ब्लास्टर्स. वो 2 कैप्टन ने पूछा, उसने मेरे पूछा, मैंने ना बोल दिया. नहीं दूसरी टीम में थे, और उसने पूछ के लिया, सामने वाले कैप्टन ने हाँ बोला, इसलिए मैंने तो नहीं बोल दिया था. हाँ वैसे अलाउड ही नहीं करने का, वो समझ गया. अभी बहुत सीखने मिल गया. येस, यावेळी मात्र मॅच मध्ये समीकरण बदलते. आता मात्र समीकरण 9 चेंडूने 8 धावांवरती येऊन पोहोचलंय. 9 चेंडू 8 धावा आतापर्यंत
कौशल सरोज प्रभावित करतात. यावेळी मात्र गॅपमध्ये चेंडू आहे, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी घेतलेल्या शिवम चेंडूवरती एक धाव पूर्ण करतील. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली ती 77 धावा. 77 ऑन बोर्ड, 77 झाले जरूर. तुम्हाला मॅच जिंकायची आहे तर तुम्हाला धावा कराव्या लागतील या ठिकाणी. 8 मध्ये 7, 8 चेंडू 7 धावा, 7 धावा 8 चेंडू. एका बाजूला घाटकोपर ब्लास्टर, दुसऱ्या बाजूला स्काइट्स वॉरियर्स. मॅच मध्ये रंगत आहे, मॅच लांबलेली आहे. ओहो, चांगला चेंडू, क्या बात आहे. फलंदाजाचा फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क यालाच महत्व आहे, तर संपर्क चांगला होतो. तेच पाहायला मिळालं, संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय जरूर. 7 मध्ये 7 करायचे, 7 चेंडू 7 धावा. महत्वपूर्ण मॅच. पर बॉल रन करावे लागतील तुम्हाला. धावांसाठी धावाधाव करायला लावणारा खेळ क्रिकेटचा अद्भुत खेळ, ज्या खेळाचा आपण दिवाणे आहोत तोच खेळ. 7 चेंडू 7 धावा. चांगला चेंडू, हो चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. मॅच मध्ये समीकरण बदलते. 6 मध्ये 7 करायचे आहेत. कौशल सरोज, वाह, हे नाव लक्षात राहील आजच्या दिवसामध्ये. मी बॅटिंग देखील केली, मी बॉलिंग देखील केली आहे. केवळ 5 धावा, 2 धावा गेल्यात केवळ. क्या बात आहे कौशल, काय बॉलिंग टाकली आहे. 12 मध्ये 9 वाजता आले कौशल आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात. आता मात्र 6 मध्ये 7 करायचे आहेत. 6 मध्ये 7. चला लवकर करा, घाई करा मित्रांनो. आज वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे, वेळ कमी आहे. तब्बल 11 वाजले, 11 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. आजच्या दिवसभरामध्ये अजून अनेक सामने खेळवायचे आहेत, तर याची नोंद घ्या. कडाक्याचं ऊन आहे मित्रांनो, पाणी पित राहा, डिहायड्रेशन होत राहील. सूर्यकुमार यादव वरतून तापलाय. पाणी पित राहा मित्रांनो, पाणी पित राहा. 6 चेंडू 7 धावा करायचे आहेत. बॉलिंगसाठी कौशल, मंगेश आलेत. येस, मंगेश आलेत. 6 चेंडू 7 धावा करायचे आहेत. मंगेश आलेत. मंगेश, कामगिरी करावी लागेल मंगेश. वेळेचा खेळ आहे, हिंमतची किंमत आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, तेच पाहायला मिळत आहे. 6 मध्ये 7 करायचे आहेत. पहिल्याच बॉल वरती पूल करायला गेले, बॅट वरती बॉल आला नाहीये. एक धाव पूर्ण करतील. वर्ली वॉरियर्स प्लीज यायचं सर्वांनी या ठिकाणी. समालोचक लक्षाकडे सुहासभाई आपली वाट पाहत आहेत. वर्ली वॉरियर्स खेळाडूंनी सर्वांनी यायचं या ठिकाणी. कोणाला ब्रेकफास्ट करायचं असेल तर मित्रांनो करून घ्या. जे कोणी खेळाडू ब्रेकफास्टचे राहिले असतील तर त्यांनी ब्रेकफास्ट करून घ्या प्लीज. 5 मध्ये 6 करायचे, 5 चेंडू 6 धावा. यावेळी मात्र पुन्हा त्या गॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न केला. कौशल पाटला करता, चेंडूचा रेस लागली आहे. एक धाव पूर्ण करतील. यस, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल. यस, दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील झाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 4 मध्ये 4 करायचे आहेत. गॅप मध्ये खेळून काढला होता, पूल केला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये कौशलने ट्रॅव्हल केला, डीप स्क्वेअर पळाले, बॉल अडवला. 2 धावा पूर्ण देखील केल्यात फलंदाजांनी. आणि आता मात्र 4 मध्ये 4 करायचे आहेत. 4 चेंडू 4 धावा. वर्ली वॉरियर्स, सुहासभाई आणि कंपनी पाहायला मिळाले मॅच मध्ये कामगिरी करताना. गतवर्षी देखील सुहासभाईंची बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळाली, यावर्षी देखील करावी लागेल. हो, चांगला चेंडू, क्या बात आहे. आमंत्रण केलं होतं पुढे मारण्यासाठी, लालच दिली होती मार, पर मुंबईच्या भाषेमध्ये भावानी तुला उभा केलाय. 3 मध्ये 4 करायचे आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुलरने चेंडू होता, फ्लाईट दिली होती चेंडूला, हवा दिली होती. परंतु आता मात्र 3 मध्ये 4 करायचे आहेत. त्यांनी केल्यात, तुम्हाला करायच्या आहेत. 3 चेंडू 4 धावा. धक 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 सुरू झाली आहे. यावेळी मध्ये पुन्हा कट करायचा प्रयत्न केला. 3 पॉइंटला फिल्डर आहेत. 2 मध्ये 3 करायचे आहेत. 2 मध्ये 3, 3 मध्ये 2. दोन चेंडू 3 धावा, 3 धावा, 2 चेंडू. धक 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 सुरू झाले असेल. घाटकोपर ब्लास्टर्स
की स्काइट्स वॉरियर्स एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र बदलेल आणि एखादा चांगला चेंडू मात्र फलंदाजाला तंबूच्या आसराला पाठवेल आणि कदाचित सामन्याचं समीकरण अवघड होऊन जाईल. परंतु आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला क्रिकेटचा खेळ जिंकला पाहिजे मित्रांनो. त्या टाळ्या वाजवा. हो चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गॅस खोदून काढला. दुसरा द्यायचा प्रयत्न होईल का? नाही 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 होणार. येस येस 1 बॉल 2 येस आम्हाला काय पाहिजे. काही प्रेक्षक बोलतात सुपर ओव्हर पाहिजे. घाटकोपर ब्लास्टर बोलते की 2 रन होऊ देत. या ठिकाणी 1 पॉईंट असेल. येस 1 पॉईंट असेल. आता मात्र घाटकोपर ब्लास्टर बोलत असेल की आमच्याकडून 2 धावा होऊन द्यात. स्काइट्स वॉरियर बोलत असेल की नाही नाही हा बॉल डॉट आला तर आम्ही मॅच जिंकू. परंतु आम्हाला काय हवंय तर आम्हाला या मॅच मध्ये हा बॉल काय होतोय हे पाहायचंय. आम्हाला मॅच काय पाहिजे तर आम्हाला या क्षणापर्यंत मॅच येऊन पाहिजे. प्रत्येक मॅच असं झालं तर आम्हाला मजा येईल. यासाठी प्रेक्षक क्रिकेटच्या सामन्याचे दिवाणे असतात. मग कुठलीही मॅच असून दे. क्रिकेटवरची टीव्हीची मॅच असून दे, मग अंडरमचं क्रिकेट असून दे, ओरमचं क्रिकेट असून दे, कुठलंही क्रिकेट असून दे. आपण भारतीय आणि मुंबईकर काय करतो तर जरा मैदान थांबतो. असा हा खेळ आहे. आई जरा जाऊन येतो मार्केटमध्ये 2 मिनिटासाठी जातो आणि 2 तास मैदानात थांबतो. हाच क्रिकेटचा खेळ आहे. लहानपणी जर घरच्यांचा मार कोणत्या खेळासाठी खाल्ला असेल ना तर हाच क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. बायकोच्या शिव्या खाल्ल्या असतील तर याच क्रिकेटच्या खेळासाठी खाल्ले असतील. गर्लफ्रेंडला नाही भेटायला गेलो तर याच क्रिकेटच्या खेळासाठी नाही भेटायला गेलो. हा सर्व खेळ आपल्या सर्वांना तुम्हाला इथं घेऊन येतो. सो मित्रांनो आमचे सुहासभाई तर वेळात वेळ काढून खेळायला आलेत. सकाळी मस्तपैकी चेहऱ्यावरती सनस्क्रीन पण लावली आहे. 1-2 हो टॅप करायचा प्रयत्न केला गेला. तिकडे खेळाडू आहे जरूर फेकी होईल. परंतु यस ईच पॉइंट 1 टीम. क्या बात आहे. हो हो काय बात आहे. क्या बात आहे. वाह मंगेशने काय डिफेंड केले. परंतु कौतुक करावं लागेल कौशल सरोजचा. मित्रांनो 12 मध्ये 9 वाजता आले आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात कौशल सरोज. आणि कौतुक करावं लागेल धवलभाई शाह यांचं देखील. काय एकही बॉल न खेळता 20 धावा केल्यात असा जगातला एकमेव खेळाडू ठरलाय कौशल शहा. दोनों को ईच पॉइंट मिला. आपका टीम कितना मैच जीता? फिर आप क्वालिफाई होगा ना आगे.